मित्रांनो, नाटक आणि सिनेमा या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत। हे दोन वेगवेगळे आर्ट फॉर्म आहेत। जे नाटक चालतं त्याच पद्धतीचं सेम तसंच जर केलं आणि सिनेमा बनवला तर ते चालेलच याची काही गॅरंटी नाहीये। पण अशी काही नाटकं आहेत जी उत्तमरित्या ती चित्रपटामध्ये कन्वर्ट झाली आणि ती हिट पण झाली। याच्यामध्ये हैदर होता, ओमकारा होता, अशी बऱ्यापैकी जी शेक्सपियरची मोस्ट ऑफ द प्ले होते ना त्याचं सक्सेसफुलरित्या कमर्शियल त्याचे व्यवस्थित पिक्चर बनवले। पण व्यवस्थित सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन त्यामध्ये जे ऑडियन्सला पाहिजे ते चेंजेस करून ते केलं तरच, जसं रोमिओ ज्युलियटवर होता तो आता म्हणजे ती रामलीला, आता थोडासा पार्ट ते ॲडॅप्टेशन आहे। त्या पद्धतीनं परेश मोकाशी यांनी याच्यामध्ये काहीतरी करायला पाहिजे होतं। त्यांचं तो सुपरहिट नाटक होतं 2 दशकापूर्वी, पण त्यांनी ऑडियन्सला कुठंतरी असं वाटतंय की गृहीत धरले, ग्रँटेड घेतले। ऑडियन्सला माझं नाटक आवडलं तर त्यांना माझा सिनेमा पण आवडेलच। पण मला सांगायचं हे आहे की नाटक बघणारं हे ऑडियन्स वेगळं आहे आणि सिनेमा बघणारं हे ऑडियन्स वेगळं असतं। जेव्हा तुम्ही सिनेमा बनवता त्यावेळी एक्सपेक्टेशन थोड्या हाय असतात। नाटकामध्ये लोकेशन्स किंवा सेटिंग जे आपण म्हणतोय ते 2, 3, 4, 5 इतकीच असतात जिथं ॲक्शन घडते। पण सिनेमामध्ये तसं आपण रिस्ट्रिक्ट राहू शकत नाही। सिनेमामध्ये आता सध्या बघा व्हेरियस खूप मोठे लोकेशन्स, खूप मोठी लोकं, इतकं सारं असतंय, पण ते या चित्रपटामध्ये कुठंतरी लॅगिंग वाटते। चित्रपटाचा पूर्ण सगळा मेन फोकस आहे ते म्हणजे कॉमेडी ऑफ एरर्सवर। आता स्टोरी तर तुम्हाला ट्रेलर बघून कळलीच असेल की हिटलर जपानला जाताना अणुबॉम्बचं टेक्निक आणायला जाताना तो बोंबिलवाडीत पडतो आणि तिथं त्याचं सर्व्हायवल कसं होतं। चित्रपटाचा मेन गाभा किंवा पूर्ण चित्रपट डिपेंड आहे हा कॉमेडी ऑफ एरर्सवर, म्हणजे जे काही गोंधळातून होणारे विनोद जे आहेत ना त्याच्यावर डिपेंड आहे। पण ते विनोदसुद्धा थोडेसा आपल्याला आउटडेटेड वाटतात। पण तुम्हाला ते नाटक आवडलं असेल, तुम्ही त्याचे खूप मोठे फॅन असाल। आता मी तर ते नाटक बघितलं नव्हतं त्यामुळं मला चित्रपट थोडासा ठीकठाक वाटला, म्हणजे इतका पण बघितलाच पाहिजे असं काही नाही। तुम्ही परेश मोकाशी यांचे फॅन असाल तर थोडी अपेक्षा कमी ठेवून जावा, कारण मी परेश मोकाशी यांचा फॅन आहे आणि त्यामुळे तो चित्रपट बघायला गेलो पण थोडासा कुठंतरी निराश झाला। पैसा पूर्ण वाया गेला असं नाही, पण एक्सपेक्टेशन जास्त होत्या, कुठंतरी थोडं म्हणजे कमी झालं वसूल। बाकी ॲक्टिंग तर काय सगळे बाप ॲक्टर्स आहेत त्याच्याबद्दल काय वाद नाही, पण थोडं स्क्रिप्टिंग आणि डिरेक्शन या कलेतच म्हणजे आयडियाज जर क्लिअर नसेल तर एक्झिक्युशन होणार तरी कसं। बाकी हा जर चित्रपट तुम्ही बघितला असेल तर तुमचं काय मत आहे ते नक्की कॉमेंटमध्ये सांगा, आणि बघायचा विचार करत असाल तर कधी जाताय बघायला हे नक्की सांगा।